श्री स्वामी समर्थ मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे वाजले 5:30 आणि सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर आंघोळ वगैरे केले. महाराजांचा नैवेद्य बनवायचा होता. सकाळीच ते पार्लरची साफसफाई करायची होती, कारण दिवसभर जमत नाही म्हणून लवकरच आवरून घेतलं. देवपूजा झाली आणि अशी सुंदर देवपूजा माझी आवडली का मला नक्की सांगा. त्यानंतर महाराजांच्या केंद्रात जो नैवेद्य घेऊन जायचा होता, मिक्स भाज्या, शिरा, पुरी आणि बाकीचा नैवेद्य सगळा नेमून दिलेला होता. म्हटलं शाकंभरी पौर्णिमा होती, आमच्या सगळ्या भगिनी स्वामी सेविका ज्या आहेत त्या सगळ्या नेमून घेतलेला होता वेगवेगळा नैवेद्य. अशा पद्धतीने पूर्ण तयारी करून केंद्रात आले. केंद्रात महाराजांना मुजरा केला. थोडीशी जी साफसफाई होती ती करून घेतली, कारण की केंद्रात जे आपलं महत्त्वाचं काम असतं ते निसंकोचपणे आणि निस्वार्थीपणे सेवा करायची. जी आपल्या हातात सेवा आली ती करून घ्यायची. कोणालाही द्वेष करायचा नाही. आपल्या पद्धतीने आपण शांत मनाने स्वामींची सेवा करायची. नंतर महाराजांच्या पालखीचा जी साफसफाई होती ती करून घेतली. असा महाराजांना हार चढवलेला होता आणि शाकंभरी मातेची जी स्थापना फोटो होता तिथं 56 भोग आम्ही सगळे मिळून आणलेला होता. आणि असं बघा आम्ही सजावट केली होती. कसं वाटलं देवी शाकंभरी मातेचं रूप तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही पण नवरात्र केलेलं होतं का तेही मला नक्की सांगा. अशा पद्धतीने आपली शाकंभरी मातेचा आशीर्वाद घ्या. आपल्या कुटुंबात सर्व सदैव हिरवमय वातावरण राहील आणि सदैव आनंद येईल. नंतर दत्त महाराजांचा जो फोटो होता तिथं मी दर्शन घेतलं. औदुंबराजवळ साफसफाई करून घेतली आणि आज छोटीशी रांगोळी काढून घेतली छान अशी, कारण की खूप घाई होती आणि खूपच गर्दी पण होती. कळत नव्हतं कुठून सुरुवात करावी असं. त्यानंतर बघा अशी महाराजांसमोर मस्त रांगोळी काढली, दिवाबत्ती केली आणि 11 प्रदक्षिणा मारून महादेवांची सुद्धा सेवा करून घेतली. महादेवांची सेवा केल्याने जे मनशांती मिळते, देवादिदेव महादेव त्यांचं नामस्मरण जरी केलं तरी आपल्या आयुष्यातले अर्धे दुःख कमी होतात. असे आपले महादेव आहेत, भोळे आहेत, शंकर. त्यांचा सदैव कृपा आशीर्वाद सर्वांच्या कुटुंबावर राहो ही माझी महादेवांचरणी स्वामींचरणी प्रार्थना. अशा पद्धतीने 56 भोग लागल्यावर देवीचं असं रूप सुंदर दिसत होतं आणि असे 56 भोग सुद्धा आकर्षक दिसत होते. त्यानंतर महाराजांचे जे गाभारा होता त्या गाभाऱ्यात बघा किती जणांनी ज्याच्या त्याच्या प्रश्नांची जशी रांग लावली ती महाराजांसमोर. महाराज सर्वांचं ऐकतात, फक्त वेळ येऊ द्यावा लागते. ज्याची जेव्हा वेळ असते तेव्हा त्यांचा प्रश्न सुटतो. तसं मावशींच्या हाताची होते आज आरती. ज्या मेन मावशीत आमच्या त्या किती दिवसापासून स्वामी सेवा करतात, त्यांच्या हाताने महाराजांचा महानैवेद्य होता, कारण की ती शाकंभरी पौर्णिमा. असं छान वाटतं जेव्हा आपण निस्वार्थी सेवा करतो ना, तर आपल्या मनात कुठलाही द्वेष ठेवायचा नाही आणि संकोच करून कुठलीही सेवा करायची नाही. नंतर महाराजांची सेवा केली, महाआरती झाली आणि असे आपले महाराज स्थानबद्ध झालेले आहेत आणि किती छान रूप दिसते महाराजांचं. जसे बोलायला करतायत असं होता आजचा माझा दिवस. श्री स्वामी समर्थ.